आम्ही म्हणतोय का तुम्हाला काही करून इथं प्यायला या? तिथं वरती प्यायला बसलेत, इथं प्यायला बसलेत, तिथं पण प्यायला बसलेत. तुमचं तुम्हीच करताय, तुम्हाला योग्य वाटायला पाहिजे ना. कारण ह्या जागेचा संबंध शिवाजी महाराजांशी आहे, ह्या जागेचा संबंध रामदास स्वामींशी आहे. मग ही जागा मंदिरासारखी आहे का दारू पिण्यासारखी? नमस्कार मंडळी, माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं आपल्या दसूल रोहित या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय भटकंतीसाठी सातारा येथे. सातारापासून 27 किलोमीटरवर असलेल्या एका गळीची भटकंती करण्यासाठी. तर जशी आपण पाटण राईडच्या वेळेस रामगळ केलेली, तशी आज आपण करणार आहे अशीच एक अपरिचित गुहा, अपरिचित गळ, ज्या गळीचा अजून अंत लागला नाही अशा गळीची आपण आज भटकंती करणार आहे. तर फलटण टू सातारा 65 किलोमीटर, तिथून पुढे 27 किलोमीटर मध्ये जायला आपल्याला एक 2.5 ते 3 तास लागणार, 2 ते 2.5 तास मॅक्स लागणार आहेत आपल्याला. मग आपण निघू आणि करू आजची भटकंती. तर आता आपण पोहोचलोय मंडपगळ येथे. तर मंडपगळला येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सातारमध्ये यावं लागतं. तर मी आलोय फलटण मधून सातारला पहिल्यांदा, आणि सातारमधून 27 किलोमीटरवर आपल्याला मंडपगळ पडते. तर मंडपगळला येण्यासाठी आपल्याला 2 मार्ग पडतात, एक म्हणजे ठोसेघर आणि सज्जनगड मार्गे, आणि दुसरा मार्ग म्हणजे परमाळ्याच्या खिंडी मार्गे. तर मी आता परमाळ्याच्या खिंडी मार्गे आलोय. तर इथं पोहोचल्यावर आपल्याला भरपूर चुकामुक होते. तर मी एक गोष्ट सजेस्ट करेल की मॅपपेक्षा तुम्ही विचारून तुम्ही इथे पोहोचू शकता. नाहीतर आपल्याला मॅपवरती जर गेलो तर आपल्याला जास्त करून सापडत नाही लोकेशन. तर अशा प्रकारे इथं भरपूर पब्लिक आहे, गाड्या पण लागल्यात, पाऊस पण पडायला लागलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणलेलं, माझ्यासोबत जो मित्र येणार आहे तो हा रोहन आहे, आणि पावडर नाही लावली त्यामध्ये आता दिसत नाही, पण असू द्या. अशा प्रकारे गळीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर जेव्हा आपण इथे पोहोचतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला खाली उतरण्यासाठी, गळीकडे जाण्यासाठी अशा लोखंडी पायऱ्या पाहायला मिळतात. तर जाऊया आपण खाली. तर ही जी मागे बघताय ती पूर्णपणे मंडपगळ आहे. तर ह्या मंडपगळीची जी मेन गळ आहे ती ही गळ आहे. त्या गळीचा आकार पूर्णपणे असा मंडप आकार असल्यामुळे या गळीला मंडपगळ असं म्हटलं जातं. मला फक्त एक गोष्ट सांग की ह्या गळीबद्दल अजून काय वेगळी माहिती आहे तुला? ही कसं आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलीच गुहा असणार 100%. कारण की याचा सज्जनगडशी संबंध असणार आहे. कारण हे बघा, ही तटबंदी आहे. अगदी महाराज इथं नसतील वास्तव्यास, पण मावळे 100% वास्तव्यास असणार. कारण त्या दगडी चुली आहेत बघा, तिथे आत दिसतंय ना ते, त्या दगड्यामध्ये चुली आहेत. छोट्या बघूया आपण, दगडी चुली आहेत तिकडे, त्या पण. आणि तसंच कसं आहे, इथं या ठिकाणी रामदास स्वामी ध्यानस्थ व्हायला यायचे. रामदास स्वामी ध्यानस्थ व्हायला यायचे. तेव्हा हा मार्ग नव्हता रस्त्याचा, तर हे भुयारी मार्गातूनच यायचे 100%. म्हणजे याला आता बराच कालावधी लुटलाय, ते पॅकअप होत आले. तर या गुहेची दुसरी बाजू अजून कधी मिळालीच नाही, कोणी बघितली पण नाही, गेला पण नाही कोणती. तसंच ह्या पाण्याचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही पाण्याचा टेस्ट केलं नाही, थोडं जाताना आहे ना आपल्या जारला पाणी किती थोडं टेस्ट करा. तुम्ही बिस्लरी पण घेतली पण ह्या पाण्याला तोडच नाही, कारण पाझरते. आणि याची टेस्ट पण वेगळी आहे. आता तुम्ही जेवायला आला असता तर तुमच्या लक्षात आला असतं, स्पेशल एकदम. आपल्याकडं शनिवार रविवार जागा मिळत नाही इथं बसायला, कारण बऱ्याच लोकांना हे हॉटेल माहिती आहे, ह्या पाण्याची चव माहिती आहे. नंतर हे पाणी इथून कधीच बाहेर जात नाही. किती इथं जरी पाऊस पडत असला ना तरी हे पाणी कधीच वाहत नाही, किती पाऊस पडू देत. इथंच जमिनीत मुरते. आणि आपल्या डोंगराच्या इथं डोंगरामध्येच खाली गाव आहेत ना, त्या गावांना पिण्यासाठीच जाते खाली. आणि ह्या मंदिरात अजून एक गोष्ट अशी की शिवलिंग आहे. आतमध्ये शिवलिंग आहे आपल्या या गुहेमध्ये. जाता येत नाही तिथे, बघता येत नाही, कारण पाण्याने पूर्ण ते भरलेलं आहे. ते कधीच कमी होत नाही. तुम्ही एनी टाइम अगदी 31 मेला आला, तुम्हाला वाटलं की 31 मेला कमी झाला असेल, पण कसलाही फरक पडत नाही. हे आहे हेच लेवल, हे वाढत पण नाही, कमी पण होत नाही. तर मला एक, आता तू एवढी माहिती दिली, त्याच्या आधारावर मला एक तुला प्रश्न करायचा. म्हणजे बरोबर, प्रामाणिक प्रश्न आहे माझा. तू माहिती ह्या गळीचा संबंध थेट शिवाजी महाराजांशी 100%. 100%. अजून एकदा तू 100% बोल. रामदास स्वामी इथे ध्यानस्थ व्हायचे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर, इथं जे सगळे बसले, ही जागा पिण्यायोग्य आहे का?
पिण्या योग्य नसली तरी पण आता हॉटेल आपण चालू केले, आपली प्रायव्हेट जागा आहे स्वतःची. स्वतःची प्रायव्हेट जागा आहे, बरोबर. तू जेवण दे, तू काय द्यायचंय ते दे. आपण ड्रिंक विकतच नाही ना, पण ड्रिंक विकत नाही. त्यांचं ते कसं असतंय, ऐक ना. तुम्ही करताय तर तुम्हाला मी रोखू पण शकत नाही ना. तुम्ही करू नका म्हणू शकत नाही. तुम्हीच आणताय, तुमचं तुम्हीच घेताय. तुम्ही आणताय, तुमचं तुम्ही घेताय. हा, मला फक्त एक गोष्ट विचारायची. आपण तू आता मला 100% बोलला की शिवाजी महाराजांशी संबंध आहे ह्या गळीचा थेट. 100%. रामदास स्वामी ध्यानस्थ व्हायचे थेट इथं, म्हणजे इथं ध्यानस्थ व्हायचे. बरोबर 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 आहे. तेव्हा एवढी जागा नव्हती, हे ते बसलेत नाही, एवढाच स्पेस होता. हा आपण वाढवलाय. हा, जे तू काय केलंय ते तू केलंय. बरोबर. पण माझा फक्त एक प्रश्न असा आहे की ही जागा दारू पिण्यायोग्य आहे का नाही. कसं होतंय, आता मी तुम्हाला रोखू शकत नाही. तुम्ही इथे यायला मी तुम्हाला थांबवू शकतो का, की बाबा तुम्ही इथे यायचं नाही असं म्हणू शकतो का? मी तसं म्हणत नाही. मी आतापर्यंत 2 गडी केले. बरं. दुसरी रामदास स्वामींची केली पहिली, सज्जनगड. रामगड दाडू. दुसरी गड केली शिवतरगड, कुठली आपल्या वरंदा घाटातून खालची. शिवतर. तर दोन्ही जागा पवित्र आहेत, म्हणजे जिथं माणसं दर्शनासाठी येतात. बरोबर. मग इथं पिण्यासाठी काय येतात. हॉटेल असल्यामुळे आता आपण स्वतःचं हॉटेल केलं नाही का? हॉटेल स्वतःच तुझं आहे, जागा पण आपली स्वतःचीच आहे. सगळं सगळं देतो, व्हेज नॉन व्हेज सगळं देतो. बरोबर. मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तरच नाही भेटलं मला की जे मला पाहिजे की ही जागा दारू पिण्यायोग्य आहे. तेच म्हणतो जी ना गोष्टी मी. आपल्या शिवाजी महाराजांच्या ऐकली सगळं तुमचं मला पटलं की. पण हा विषय काय माहिती का, मी त्यांना काय फोर्स करत नाहीये. मी म्हणतोय का तुम्हाला काही करून इथं प्यायला या, तुमचं तुम्हीच करताय, तुम्हाला योग्य वाटायला पाहिजे ना ते. मी काय म्हणतो, तू एक गोष्ट करू शकतो, इथं बोर्ड लावू शकतो, ही जागा मंदिराच्या समान आहे, म्हणजे ही जागा मंदिरच आहे. बरोबर. ही जागा मंदिरच आहे, कारण ह्या जागेचा संबंध शिवाजी महाराजांशी आहे. बरोबर. ह्या जागेचा संबंध रामदास स्वामींशी आहे. बरोबर. ह्या जागी तू बोर्ड लावू शकतो की इथं हे करू शकतो. बोर्ड लावू शकतो. इथं पिऊ शकत नाही तुम्ही. दादा तिकडे हे करा, हे पाणी पवित्र आहे. इकडे काय करू नका. ऐक ना, इथं तू बोर्ड लावू शकतो, ही जागा पिण्यासाठी नाही, ही जागा दारू पिण्यासाठी नाही. बरोबर. एवढं तू करू शकतो. 100% करू शकतो. बोर्ड काय लगेच आता म्हणजे तुमच्या समोर पण लावू शकतो. हा, तेच. पण फक्त कोणाला मी असं म्हणू शकत नाही, सक्ती करू शकत नाही. सक्ती करू शकत नाही, कारण ते काय त्यांच्याकडे लायसन असते, परवाना असतोय. मी काय म्हणतो, आता तिथं वरती प्यायला बसलेत, इथं प्यायला बसलेत, तिथं पण प्यायला बसलेत. तर मला फक्त एक गोष्ट आता कन्फर्म सांग की तू बोर्ड लावशील की ही जागा पिण्यायोग्य नाही. बरोबर. स्वतः प्रामाणिकपणे एक गोष्ट सांग, तू ज्या गोष्टी बोलला की शिवाजी महाराजांशी थेट 100% संबंध आहे. 100%. अजून पण अजून पण किती वेळा विचारलं तरी तेच वाक्य असतं. अजून पण म्हणतोय का नाही तू, रामदास स्वामी इथं ध्यानस्थ व्हायचे, अजून पण म्हणतोय. बरोबर. मग ही जागा मंदिरासारखी आहे का दारू पिण्यासाठी? नाही, मंदिरासारखी. मंदिरासारखी. बरोबर आहे का नाही. मग इथं फक्त बोर्ड लाव की ही जागा दारू पिण्यासाठी नाही. 100% लावूया की, काय अडचण नाही. आपला काय विषयच नाहीये. आपला काही विषय नसला ना, आपण सुद्धा माणसांना सांगायचं, कारण आपण सर स्वतःला माहिती ती गोष्ट शिवाजी महाराजांची हे सगळं करून बसलोय आम्ही. काय असतं एक वरती शिडांपाशी बोर्ड लावायचा आणि दुसरा बोर्ड इथं लावायचा. का लावायचा? कारण ही जागा मंदिराची जागा आहे. ह्या जागेचा संबंध थेट सज्जनगडाशी आला, हा तू बोलला मला, हे तू मला बोलला. लावूया बोर्ड तुमच्या म्हणण्याप्रमाणे. इथे एक बोर्ड लावू शकतो, पण कुणाला रोखू शकत नाही. 100% हे रोखू शकतो, तूच रोखू शकतो, कारण हॉटेल तुझे. पिण्यासाठी कुणालाच रोखू शकत नाही आपण. पिण्यासाठीच रोखू शकतो. नाही ना, कसं होतं, त्यांनी परवाना दाखवल्यावर काय करणार? हा नाही, पण परवाना दाखवल्यावर काय करणार आपण? काहीच करू शकत नाही पुढे आपले. मला सांगा, तुम्ही हे सगळं लायसन धारक आहे समजा. आज मी हॉटेल लायसन धारक आहे. माझ्या हॉटेलला तर तुम्ही काय करू शकत नाही ना. ज्याच्याकडे परवाना आहे त्याने रितसर कसा परवाना दिलाय ना, त्याला रितसर कायदेशीर चोरीचा पद्धत परवाना नाही. मग तू ह्या गोष्टी तर नको बोलू की ह्या गळीचा संबंध सज्जनगडाशी. बोलू नको. कसं जे आहे तेच बोलणार ना मी. चुकीचं कसं सांगेन? ही जागा मंदिराची, ही पण मग हे कर, हे पकडून तुम्ही बोलताय ना बोर्ड लाव, ते करू शकतो 100%. मला सांगितलं झेंडा आहे, मीच लावलाय स्वतः. तूच लावलाय ना. कारण काय होत होतं, इथून सगळे इथंच यायचे बसायला, तेच तर आपण बंद केलं. पाणी तू म्हणला रामदास स्वामी इथून यायचे. हा, भुयारी मार्गाने यायचे, कारण हे रस्तेच नव्हते ना त्या काळात. माणसं पहिला इथं बसायचे. तू आता पण तेच म्हणतो की पहिला पण इथे बंद केले ना ते आपण. हा, तेच आता परत तिकडून इकडे येऊन देत नाही आपण कोणाला. तुम्हाला आताही परवानगी देऊन तुम्ही आता आले, तुम्हाला पण येऊन दिलं नसतं नाही. त्यात ते झालंच असतं की आम्ही पण नसतो, आम्ही बाहेरूनच गेलो असतो, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना आपण इकडे रोखलंय की जेणेकरून पाण्याशी संपर्क करू नका, कारण आत देवस्थान पण आहे. देवस्थान पण आहे. आता देवस्थान पण आहे तूच म्हणतोय. नाही, आहेच. देवस्थान तुम्ही आता तिथे नारळ पडलेत, लिंबू पडले, सगळे इथे येतात.
आणि देवस्थान ज्यांना जे माहित आहे ज्यांना समजतं ते सगळे इथे येऊन तू ह्या गोष्टींना थोडा तरी आळा घालू शकतो बोर्ड लावून. 100% ते तुम्ही बोलतोय त्या पद्धतीने पिण्या करूया. योग्य जागा नाही, ही दारू पिण्यायोग्य जागा नाही, असा इथे एक बोर्ड आणि तिथे एक बोर्ड. 100% करू शकतो. तुम्ही या दर्शनासाठी या फिरायला या सगळ्या गोष्टी करा, पण ही जागा पिण्यायोग्य नाही. 100% करू शकतो की बोर्ड लावू शकतो. त्याच्या पलीकडे काय तुम्हाला म्हणू शकत नाही का पिताय किंवा नाही, काय नाही, करताय. नाही. त्याचा म्हणजे आता हा व्हिडिओ आहे ना भरपूर जणांपर्यंत जाणार आहे, भरपूर जणांना पण बघायला भेटणार आहे. मग त्याच्या ह्याच्यावर अजून एक आपण ही करणार आहे, नाही ठीक आहे का? ठीक आहे सगळ्या गोष्टी- त्याच्यावरती आपल्याला येतील रिप्लाय. हा रिप्लाय पण येतील की जर तुम्ही असं म्हणजे भरपूर आता तुला जसा अभ्यास आहे तसा भरपूर माणसांना पण तसा अभ्यास होणार आहे. मला त्या गोष्टी माणसं पण मला बोलणार आहेत की बाबा हे असं नाही तसं ठीक आहे. तू फक्त एक गोष्ट करायची, इथे एक बोर्ड लावायचा, तिथे एक बोर्ड लावायचा, ही जागा दारू पिण्यायोग्य नाही, ही मंदिराचे पवित्र स्थान आहे, एवढंच फक्त करा. करूया की आपण काय. तर आता मला सांग, ते तुझं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये काय काय भेटतं म्हणजे कसं आता जर समजा माणसं येतात तर शाकाहारी मांसाहारी आपल्याकडे सगळं काय जे तुम्हाला काय आवडेल ते आपण बनवून देतो. बनवून देतो. मग ते कसं अगोदर सांगायचं का? कॉन्टॅक्ट करावं लागतं. अगोदर कसं होतं तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही किती जण येणार आहेत ते आम्हाला काहीच आयडिया नसतं. आज तुम्ही आलात आम्हाला काय माहितीये का तुम्ही येणार आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि काय होतं इथं आपल्याकडे लाईटची सुविधा नाही. बरं आपण इथं मसाला ग्रेव्ही बनवू शकत नाही. बरं तर ते कन्फर्म असेल तरच घेऊन येऊ शकतो ना बनवून. बरं बरं असा विषय आहे. म्हणजे अगोदर सांगायचं. कन्फर्म तर झालंच पाहिजे. ह्या दादाचा मी नंबर देतोय तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्ही त्या दादाला जर तुम्ही इकडे येताय तर त्या दादाला अगोदर कॉन्टॅक्ट करा. दादा शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचे सगळं जेवण जेवण देतो. व्यवस्थित इथं तुमच्या दादाचं पद्धतीने. संघर्ष म्हणून हॉटेल आहे इथं, हे जे कोपऱ्यात हॉटेल आहे ते दादाचं हॉटेल आहे. तर ठीक आहे दादा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि थोडं जेवढ्या गोष्टी बोललाय तेवढ्या गोष्टी फक्त कर, म्हणजे काय बरोबर आहे. आपलं आपण सगळं आपल्या सांभाळायचं आहे. आपल्यात जर गोष्टी आपण नाही जपल्या तर भविष्यात अवघड आहे. भविष्यात अवघड आहेत ह्या गोष्टी सगळ्या. आणि खरंच त्याच्यापेक्षा अवघड आहे. दुष्परिणाम होतील. बरोबर. खरंच अवघड आहे. जर आपणच थोडं आळा नाही घातला, हे बघ तू म्हणतोय ना आता की मी म्हणू शकत नाही, पण तू जेव्हा म्हणू शकशील ना तेव्हा ह्या गोष्टी बंद होणार आहेत. तेवढं पण लक्षात ठेव. तू 2 बोर्ड लावू इथं की ही जागा दारू पिण्यायोग्य नाही, हे मंदिराचे पवित्र स्थान आहे, ही शिवाजी महाराजांशी संबंधित जागा आहे, ही रामदास स्वामींशी संबंधित जागा आहे. बरोबर बरोबर. एवढंच फक्त कर. नक्की नक्की अगदी आता तुमचं मला जे मत फक्त- आहे की नाही ते पण आमचं प्रामाणिक मत आहे. आम्ही पण तुमच्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने आज चाललंय तुम्हाला की हे योग्य वाटत नाही, आम्हाला पण ते योग्य वाटत नाही. बरोबर आहे. पण आम्ही जर इथं नसलो हा तर तुम्ही इथं जे आलाय ना ही अवस्था इथं नसणार आहे. आता मी तुला एक गोष्ट सांगू पूर्ण का? वाईट अवस्था असणार. मी तुला एक गोष्ट सांगू का? तू जर इथं नाहीयेस, हा. तुझं हॉटेल बंद आहे, तरी इथं तू इथं बोर्ड लावलेत. आता ही तू बोर्ड कधी लावणार आहेस मला फक्त एक सांग. तर लगेच उद्याच्या उद्या. उद्याच्या उद्या नक्की. पण एक विषय आमचा असा आहे हा की आमचं हॉटेल लॉकडाऊन मध्ये झालंय. त्याच्या अगोदर असा विषय होता की इथल्या जवळचे सगळे आहेत ना ज्यांना माहिती आहे हे ठिकाण, तर इथे येऊन एन्जॉय करतच होते अगोदर. एन्जॉय करत होते. पण आता आपण ह्या गोष्टींना आळा तर घालू शकतो ना, आळा घालू शकतो. बरोबर आहे. पर्याय काढू शकतो ह्या गोष्टींवरती. इथं बोर्ड लावलेत, म्हणजे इथून पुढचं सांगतोय, तुझं हॉटेल बंद आहे, इथे येऊन प्यायला बसले तर त्यांच्यावर आपण ऍक्शन घेऊ शकतो डिरेक्टली. नाही घेऊ शकत. कसं घेणार मला सांगा. मला सांगा तुम्हीच तिथे बसला, तुमच्याकडे जर इथसर खिशामध्ये परवा नाही ड्रिंकचा, काय घेणार तुम्ही ऍक्शन? ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल करू काय, बरोबर ना. करू काहीतरी. नाही जो लिगली बसतो त्याला पर्याय नसतो. कसं असतं माहिती का, तुमच्याकडे जर लिगली लायसन नसेल तर गाडी चालवू शकत नाही, पण लायसन खिशात असेल तर कुठेही जाऊ शकतो तुम्ही. बरोबर ना. त्या पद्धतीने आपण कोणाला असं हे करू शकत नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे. दादाने आपल्याला तुमचा नंबर मला पाठवा. हो नक्की नक्की नक्की. तर दादाने आपल्याला भरपूर अशी माहिती दिली आहे. तर आत्ता मंडपगळीची थोडीफार दादाकडून पण माहिती घेऊन आम्ही आत्ता मंडपगळ सोडतोय. तर त्या दादा माहिती देत असताना मी पण माझे काही थोडे मुद्दे मांडलेत. ते मुद्दे तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा. तर यासोबतच मंडपगळीची भटकंती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.